नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट असे आलू पराठे तयार करणार आहोत। आलू पराठ्याचं स्टफिंग बरेचदा सैलसर होतं, पण आज या पद्धतीत तुम्ही आलू पराठ्याचं स्टफिंग तयार करून पहा। यामध्ये एक मी असं साहित्य वापरलेलं आहे की ज्यामुळे हे स्टफिंग जास्त वेळ जरी राहिलं तरी अजिबात सैलसर होत नाही। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा। आता आपण आलू पराठे तयार करायला सुरुवात करूया। पराठा बनवतोय त्यासाठी आधी पीठ मळून घेऊया आणि नंतर आलूचा मसाला तयार करूया। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय। 1 ते 2 चमचे मैदा टाकून घ्यायचा आहे। मैदा हा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालतो। यामुळे काय होतं, फक्त पराठा हा फुटल्या जात नाही। आणि 1-2 चमचे आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं। डाळीच्या पिठामुळे पराठा हा असा हा चिवट होत नाही। थोडीशी किंचित हळद टाकून घ्यायची, म्हणजे पराठ्याला कलर छान येतो। छोट्या चमचा भरून तेल टाकून घ्यायचे आणि सुरुवातीला हे कोरडं पीठ छान मिसळून घ्यायचे। आता थोडं थोडं पाणी घालून जसे आपण पोळीला कणिक मळतो ना नेहमीसाठी, त्या पद्धतीने हे कणिक आपल्याला मळून घ्यायचे पीठ। हे फार सैलही नाही मळायचं आणि फार घट्टही नाही, मीडियम पीठ हे आपल्याला मळून घ्यायचंय। पीठ मळून घेतलंय, थोडंसं तेल लावून घ्यायचंय वरतून। इतपतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय, म्हणजे फार घट्ट नाही व फार पातळ नाही। पीठ आता आपण झाकून ठेवूया, तोपर्यंत आपण याची स्टफिंग तयार करूया, म्हणजे पीठ पण आपलं व्यवस्थित मुरलं जातं। इथे मी 5 ते 7 बटाटे साल काढलेले आहेत। आधीच मी धुवून व्यवस्थित साल काढून उकडायला लावते मी कधीच्यालाही। आणि उकडून घेतलेले हे बटाटे आहेत। उकडताना मी एका भांड्यामध्ये ठेवलं होतं आणि कुकरच्या तळाशी पाणी टाकून हे बटाटे उकडून घेतलेत। कोणतीही टिक्की किंवा आलू पराठे बनवताना बटाटे जेव्हा उकडतो ना, डायरेक्ट पाण्यामध्ये न टाकता भांड्यात जर ठेवले तर यामध्ये पाणी शिरत नाही आणि आपलं हे जे स्टफिंग आहे ना, पातळ होत नाही। आता हे उकडलेले बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे। एखादा काटा चमचा किंवा तुम्ही याच्यावरती खिसणीने खिसून पण घेऊ शकता किंवा मग मॅशरने पण मॅश करू शकता। काटा चमच्यानी पण अगदी पटपट हे मॅश होतात व्यवस्थित। या पद्धतीने आता हे सर्व बटाटे आपण असे मॅश करून घेऊया। खिसल्यानंतर जास्त चिकटपणा येतो बटाट्याला, मग त्यामुळे अशा पद्धतीने केल्यानंतर व्यवस्थित हा स्टफिंग आपली तयार होते। आलू आपण मॅश केलेले आहेत। आलू पराठ्याचं स्टफिंग हे तर आपलं पातळ झालेलं नाही, पण कधी कधी काय होतं, आलू पराठ्याचं स्टफिंग असं जास्त वेळ जर ठेवलं गेलं तर त्याला पाणी सुटलं जातं। मग त्यासाठी एक पदार्थ असं टाकायचं त्यामध्ये की ते कधीही तुम्ही पराठे बनवले तर ते व्यवस्थित पीठ आपलं घट्टसरच राहतं। त्यासाठी मी एक छोट्या वाटीवर इथं जाड पोहे जे असतात ना ते घेतलेले आहेत आणि याचं पीठ तयार करून घेणार आहे। असं बारीक असं हे पीठ आपण पोहेचं तयार करून घेतलं, एका वाटीमध्ये काढून ठेवूया। आता यामध्ये लागणारे मसाले तयार करूया। इथे मी सुकवून घेतलेला कढीपत्ता टाकलाय 1 चमचा भरून। तुम्हाला जर ओला कढीपत्ता असेल तर तो पण टाकू शकता। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, काही मिरच्या आहेत 5 ते 7, आलं घेतलेले आहेत तुकडे करून आणि लसूण आहे। हे सर्व मिक्सर जार मध्ये टाकून आपल्याला काढून घ्यायचंय आणि न घालताच हे आपल्याला कोरडं काढायचंय। यासोबत 1 चमचा भरून थोडेसे जिरे पण टाकून घ्यायचे। यामध्ये जिऱ्याची टेस्ट अगदी छान येते आणि आपण हे मिक्सरवरती फिरून घेऊया। या पद्धतीने हे मिक्सरवरती आपण हे काढून घेतलेलं आहे मिरचीचं मिश्रण। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। तर यामध्ये आपण तयार केलेलं मिरचीचं मिश्रण टाकून घ्यायचंय। यामध्ये मी कोथिंबीर यामध्येच वाटून घेतल्यामुळे वरतून बाकीची कोथिंबीर मी टाकत नाहीये। मला जर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची असेल तर तशी पण तुम्ही टाकू शकता। भाजून घेतलेले धने जिरे पावडर, आमचूर पावडर अर्धा छोटा चमचा, हळद अर्धा छोटा चमचा, थोडीशी हळद। आपण मिरची टाकली पण थोडंसं लाल तिखट पण मी वापरतेय। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय। तयार केलेले जे पोहेचं पीठ आहे ना, हे अगदी बारीक तयार करून घ्यायचे। बारीक जर झालं नाही तर चाळणीने हे चाळून घ्यायचे। 2 चमचे कसुरी मेथी हातावरती क्रश करून टाकून घ्यायची।
आता हे सर्व बटाट्यासोबत मिक्स करून घ्यायचे. आपलं हे बटाट्याचं मिश्रण ऑलरेडी पातळ नव्हतं, पण तरी मी याच्यामध्ये पोहे नेहमीच घालते. कारण काय होतं, कधी कधी नंतर मीठ वगैरे टाकल्यानंतर बटाट्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि पराठ्याचं मिश्रण हे पातळ होतं. छान मिक्स करून घेऊया. आलू पराठ्यासाठी लागणारं स्टफिंग आपण तयार करून घेतलेलं आहे. पोहेचं पीठ वापरल्यामुळे हे स्टफिंग तुम्ही कितीही वेळ जर असं ठेवलं तरी पण हे अजिबात सैलसर होत नाही. व्यवस्थित आपलं हे घट्टसर स्टफिंग तयार झाले. यामुळे काय होतं, पराठे लाटायला पण सोपे जातात आणि मिश्रण आपलं सैलसर पडत नाही. पीठ पण छान मुरलं आहे आणि आपलं आलू पराठ्याचं स्टफिंग पण तयार आहे. आता हे स्टफिंगचे थोडंसं हाताला तेल लावून तुम्हाला जशा आकारात पराठे बनवायचे तसे आधी गोळे करून घ्यायचे. आपण ह्या मिश्रणाचे 2 गोळे करून घेतले. त्याच पद्धतीनं गव्हाच्या पिठाचे जे भिजवलेलं पीठ आहे त्याचे पण आपल्याला गोळे करून घ्यायचे. तर लाटण्यासाठी आपल्याला थोडंसं कोरडं पीठ पण लागणार आहे. पोळपाटावर घ्यायचं आणि याच्या 2 लाट्या तयार करून घेऊया. लाट्या तयार करून घेतल्यात. आता हे पिठामध्ये बुडून घ्यायचं, लावून घ्यायचं आहे लाटेला पीठ. पुरणाच्या पोळीला जसं आपण खोलगट वाटी तयार करतो त्या पद्धतीने याची वाटी तयार करून घ्यायची. सुरुवातीला कडा ज्या आहेत ना त्या पातळ करायच्या आणि मध्ये मात्र थोडंसं जाडसर ठेवायचं, फार पातळ नाही करायचं. आता यामध्ये हा तयार केलेला बटाट्याचा स्टफिंगचा गोळा भरून घ्यायचा आहे. व्यवस्थित दाबून हा भरून घ्यायचा आहे. लागलं तर तुम्ही वरतून अजून स्टफिंग टाकू शकता. व्यवस्थित पॅक करून घ्यायचंय. आणि ही जी एक्स्ट्राची गव्हाचं पीठ येतं वरती भिजवलेलं कणिक ती काढून घ्यायची. फार खालपर्यंत नाही काढायची, नाही तर पराठा फुटले जातो. आणि हे पॅक करून घ्यायचंय. आता हा पराठा आपण लाटून घेऊया आणि नंतर हा पराठा स्टफिंग करूया. थोडंसं पीठ लावून घ्यायचंय आणि जो बंद केलेला भाग आहे तो खालच्या साईडने टाकून घ्यायचा. थोडंसं आधी हाताने फैलून घ्यायचं, याला पसरून घ्यायचं. म्हणजे हे आतलं जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित पसरले जातं. थोडंसं लाटण्याला किंवा ह्या पिठाला याला लाटीला पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. फार जाड नाही व फार पातळ नाही, या पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे. पराठा आपण हा लाटून घेतलाय. आता भाजून घेऊया. पराठा भाजून घेण्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे. लाटलेला पराठा यावरती टाकून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. एक साईड थोडीशी भाजून झाली आहे, उलटून घेऊया. आता यावरती तेल किंवा मग बटर सोडून छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडासा भाजून झाल्यानंतर तेल सोडून घ्यायचंय. एका साईडला तेल लावून घेतलंय, तुम्ही बटर पण वापरू शकता. ही साईड पलटून घ्यायची आणि या साईडला पण छान तेल लावून घ्यायचंय. व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचंय. ही साईडने छान भाजून झालाय. एका जाळीवरती काढून घ्यायचंय. याच पद्धतीने आपण सर्व आलू पराठे तयार करूया. हे आलू पराठे आपण तयार करून घेतलेले आहेत. यासोबत तुम्ही सॉस किंवा कोणतीही चटणी किंवा लोणी पण खाऊ शकता किंवा मग लिंबाचं लोणचं, अगदी छान लागतं. या पद्धतीने आलू पराठे नक्की करून पहा. तसेच व्हिडिओला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.